सर्वप्रथम मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना वंदन करते। हिंदू हृदय सम्राट आदरणीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते। आज तुम्ही बघितलेलंच आहे की महापौरपदाचा फॉर्म भरलेला आहे। खरं तर आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब, आमचे उपनेते माननीय विजयजी नाहटा साहेब, आमचे बंधू आणि उपनेते आमचे विजयजी चौगुले साहेब, तसेच आमचे गटनेते असतील मनोजी हळदणकर, त्याचप्रमाणे द्वारकानाथ भुईर साहेब, आमचे जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब आणि आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि त्याचप्रमाणे माझे पती नेहमीच मला सहकार्य करणारे रोहिदासजी पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आज मी महापौराचं म्हणजे प्रथम नागरिक जे म्हणतो आपण नवी मुंबईचं आणि म्हणजेच आपले महापौर या पदासाठी मी आज उमेदवारी अर्ज माझा दाखल केलेला आहे। अतिशय आनंद होत आहे आणि आपल्याला तर माहीतच आहे राज्याचे आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे मुख्य नेते यांचा जो आशीर्वाद आमच्या मागे आहे, तसेच माझे सर्व नवी मुंबईतील जनता म्हणा किंवा आमच्या प्रभागातील सर्व नागरिक ज्या सन्मानाने त्यांनी आम्हाला निवडून दिलेला आहे, त्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज इथे फॉर्म भरलेला आहे आणि नक्कीच मला खूप आनंद होत आहे त्या गोष्टीचा। सर्वप्रथम मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त करेन। तसेच ज्या प्रभागातून मी या ठिकाणी निवडणूक लढवली, ज्या प्रभागातील मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला निवडून दिले, त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानेन। आज या ठिकाणी आमच्या लाडक्या सरोज पाटील यांनी महापौर पदाची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व मी या ठिकाणी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पक्षांनी व पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो। नक्कीच या ठिकाणी जर कोणतीही संधी या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाली तर नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी मी व माझा नवी मुंबईतील पूर्ण शिवसेना पक्ष ताकदीने काम करू व येणाऱ्या काळामध्ये नक्कीच नवी मुंबईमध्ये चांगले दिवस, सुखाचे दिवस आणायचा आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू। नगरसेवक आमचे 42 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही महापौर उपमहापौरचा आम्ही फॉर्म भरलेला आहे। आता बघू ना पुढे 4 दिवस बाकी। बहुमत कसं सिद्ध करतं? ते बहुमताची गोष्ट बघूया, बोला 4 दिवस बाकी आहेत अजून युतीचं राज्य काय घडामोडी काय घडतील त्याच्यामध्ये बघू। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।